मंडळी, संक्रांतीचा हा जो आठवडा आहे ना, हा खास ठरतोय बरं का. कारण या एकाच आठवड्यात 5 ग्रहांचं गोचर होत आहे. गोचर म्हणजे काय? ग्रह या राशीतून त्या राशीत जातात. तर त्यामुळे काय होतं, राजयोग, शुभयोग अनेक असे जुळून येत आहेत याच आठवड्यामध्ये. त्यामुळे 7 राशी अशा आहेत ज्यांची संक्रांत संपणार आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांच्यासाठी सुखाचा काळ सुरू होणार आहे. पण कोणत्या आहेत त्या राशी आणि कोणते ग्रह अशी हालचाल करतायत? चला जाणून घेऊया. सगळ्यात आधी बघूया कोणते ग्रह इकडून तिकडे हालचाल करणार आहेत. 12 जानेवारीला शुक्र ग्रह मकर राशीमध्ये विराजमान झालेला आहे. 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. 15 जानेवारीला मंगळ ग्रह मकर राशीत असेल. 17 जानेवारीला बुध ग्रह सुद्धा मकर राशीमध्ये जाणार आहे. म्हणजे एकंदरीतच काय की महत्त्वाचे ग्रह मकर राशीमध्ये जात आहेत आणि त्यामुळेच जे काही राजयोग जुळून येत आहेत, जे काही शुभयोग जुळून येत आहेत, त्याचा लाभ होणाऱ्या राशींमध्ये पहिली रास आहे मेष रास. मेष राशीला करिअर, व्यवसायात याचा लाभ मिळू शकतो. कामात आणि व्यवसायात प्रगती दिसून येईल. नोकरी शोधत असलेल्यांसाठी नोकरी मिळण्याच्या संधी वाढतील. या काळात व्यावसायिकांना सुद्धा लक्षणीय आर्थिक लाभ दिसून येईल. नवीन करार होऊ शकतो. नवीन प्रकल्प किंवा नवीन व्यवसायात सुद्धा नफा मिळू शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. बुद्धी आणि समज तुम्हाला योग्य वेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवणार आहेत. लाभ होणारी दुसरी रास आहे वृषभ रास. नशिबाची भक्कम साथ वृषभ राशीला या काळात मिळू शकते. व्यवसायात प्रचंड यश मिळेल. कामात यश मिळेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना नवीन नोकरीच्या नव्या संधी मिळू शकतात. या काळात नोकरी करणाऱ्यांना अधिक पैसे सुद्धा मिळण्याची दाट शक्यता आहे. दीर्घकालीन जी रखडलेली कामं होती ती सुद्धा आता गती घेतील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी काही फायदेशीर अशा नव्या संधी निर्माण होऊ शकतात. मिथुन रास. मिथुन राशीसाठी सुद्धा हा काळ फायदेशीर ठरू शकतो. कारण या काळात काम आणि व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेतून नफा मिळण्याची शक्यता आहे. हा काळ आर्थिक स्थिरता आणणारा असेल. त्याचबरोबर मनात आत्मविश्वास निर्माण करणारा असेल. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. मित्रांकडून एखादी चांगली बातमी मिथुन राशीच्या लोकांना मिळू शकते. जे व्यावसायिक आहेत त्यांना या काळात चांगले आर्थिक लाभ दिसून येतील. पुढची रास आहे तुळ रास. तुळ राशीच्या लोकांना चांगला काळ अनुभवता येईल. या काळात भौतिक सुखसोयींचा अनुभव तुम्ही घ्याल. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहेत. नवीन प्रकल्प, नवीन योजना तुम्ही करत असाल तर त्या यशस्वी होतील. या व्यतिरिक्त या काळात संपत्ती, आदर आणि सामाजिक प्रतिष्ठा तसंच तुमचा मानसन्मान या गोष्टी सुद्धा वाढणार आहेत. वडिलोपार्जित मालमत्तेचा आनंद अनुभवता येईल. कुटुंबातील सदस्यांशी नातेसंबंध दृढ होतील. अनेक लाभ ही संक्रांत तुम्हाला प्राप्त करून देऊ शकते. धनुरास. धनुराशीसाठी संक्रांती